भक्ती संपली की लगेच तो शिव शिव शंकराय शंकराय. शंकराची भक्ती संपली 10 मिनिटं झाले की लगेच दुसरं कोण आलं तरी ज्ञानोबराय श्री दत्त गुरु प्रभूया सगळ्यांचं ते सारखं त्याचं चालू असतं. त्यांनी एका तासामध्ये कमीत कमी 20 ते 25 देवांना विनंती केली तुम्ही या. परंतु या मुस्लिम जो माणूस असतो त्याचं काय चालू असतं फक्त अल्लाह अल्लाह अल्लाह. अहो त्याचं फक्त एकाच भगवान परमात्म्याचं नाव असतो अल्लाह आहे. अहो त्याने एकालाच भेटलं म्हणून ते अल्लाह पण त्याला घेऊन गेला. परंतु आपला जो माणूस असतो तो नुसतं देवालाच हाका मारित होतो शंकर आहे. अहो त्याने एकाला भेटला असतो देव आला असता का नसता? आलाच असता. परंतु त्याने एकाला भेटलं का एकाला भेटलं नाही. त्याने एक झालं की एक एका मागे तरी दुसऱ्या देवाला भेटत नाही एकाला भेटलं नाही. त्यामुळे सांगितलं आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नाही. अहो एकदा का तो देव आपलं करून घेतलं की मग काय सुख साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली हिरगार असं फुलं व्यापार. अहो तो एकदा हरी तुमच्या आमच्या जीवनामध्ये साठवला ना. अहो या संसारातून या मृत्यू लोकातून यायचं नाही तर हे आपले सर्व कटकट मिटून जाईल. अहो आपण 33 कोटी सर्व गोष्टी करून येतो. मनुष्य जन्माला आलो तर आपण कुत्र्याच्या जन्माला गेलो तर आपण सरड्याच्या जन्माला गेलो तर आपण माकडाच्या जन्माला गेलो तर आपण घोड्याच्या आपण बैलाच्या आपण सगळ्यांच्या जन्माला गेलो आणि सगळ्यांच्या जन्माला घेऊन परत आपल्याला देवाने पाठवले. त्याला आता तरी पाठवतो बघू दत्तप्रभूंची सेवा करतोय का भगवंताचं भजन करतोय का. अहो देवाने पाठवलंय. परंतु आपण ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस असतो त्यावेळेस आपण भगवान परमात्म्याला एक प्रार्थना करतो काय एक वेळ करी या दुःखावे गळी एक वेळ करी या दुःखावे गळी. देवाला आपण म्हणतो देवा त्या दुःखातून मला एकदा बाहेर काढ बरं का. बाहेर आल्यानंतर मी तुझं काय करीन भजन करीन. पण आपण काय करतोय आपण त्याला काना दिला ना आपण काय करतोय भजन करतोय का. अहो ना दिन रजनी हाची धंदा गोविंदाच्या पोवाडे म्हणलं होतं. आपला फक्त एकच आहे दिन रजनी हाची धंदा कोणता खाण्यापिण्याचा भगवंताच्या नामाच आहे का. अहो नाही देव वरून म्हणते ह्याला मी कशासाठी पाठवलं आणि हा करतोय काय हे भगवान परमात्म्यावरून पाहतोय. परंतु आपण त्या एक संधी भेटली ना जसं की आंधळ्याच्या हातात कावळं सापडावं. आंधळ्याच्या हातात जसं कावळं सापडल्यानंतर किती खुशी होती त्याला तसा हा भगवान परमात्म्याचा नरदेव तुम्हा आम्हाला भेटलेला आहे. अहो तो एक तर भेटत नाही कितीतरी प्रार्थना करतात परंतु भेटलाय ना त्याचं सार्थक करा नाहीतर या जीवनात येऊन आपण काय क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिस पाना था उसको तो खो दिया क्या किया जिस पाना था उसको तो खो दिया अरे बंदे जिस पाना था उसको तो खो दिया. अरे जे करायचं होतं ना तेच विसरून गेलास तू. काय केलं या जीवनामध्ये क्या किया. अरे तू उलट जीवन तुझं वाया घातलं. हा देवाने देह दिलाय ना तर आपण भजनच केलं पाहिजे कारण देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फटा बाधिकेचा. अहो आज आपण पाहतो संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत कबीरदास यांच्या भजनाचा एवढं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढी कीर्ती आहे. अहो तेवढा मनातून भाव तेवढी मनातून जागृती निर्माण केली होती. संत कबीरदासांची अहो भक्ती किती होती हो. संत कबीरदासांच्या मनातील तर एवढा भाव होता. एक दिवस संत कबीरदासांचे तुम्हाला उदाहरण सांगून जातो. संत कबीरदासांच्या मनातील भाव किती होता. संत कबीरदासांचा आपलं दररोजचा दिनक्रम असायचा काय उठायचं आंघोळ करायची भगवान परमात्म्याची सेवा करायची आणि जिथंही कुठे जाऊ तिथं फक्त एकच काम करायचं काय फक्त भगवान परमात्म्याचं नाव घेत चालायचं. भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं आणि आपला दररोजचा नित्यक्रम चालू असायचा. संत कबीरांचा सेवा विणण्याचा व्यवसाय होता. तर असं हे चालू असताना दिवसामागून दिवस जातात दिवसामागून दिवस गेलेले असतात आणि एक दिवस काय होतं तर कबीरदास आपला दररोज सकाळी उठतात आंघोळ करतात देवाची पूजा करतात आणि रस्त्यात चाललेलं असतात. आपलं भगवान परमात्म्याचं नाम चालू असतं त्यांचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाम चालू असतं. आणि नाम चालू असताना आपलं एवढं नामामध्ये तल्लीन झाले एवढे त्या नामामध्ये तल्लीन झाले की चालता 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 कव्हा कुत्र्याने त्यांच्या पायाचा वचका काढला हे सुद्धा त्यांना कळलं नाही. एवढं त्या नामामध्ये तल्लीन झाले आणि तो वचका काढला आणि गावातील लोक बघू घाबरायला लागले. अरे काय झालं पण एवढी नामामध्ये तरी पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अहो
आपलं चालूच होतं आणि त्या पायात तो वचका काढला आणि ती जी आहे ती पूर्ण रक्तभंबाळ झालेला होता पाय तो, आणि तो पाय भंगार झालेला होता. आणि त्या एवढ्या ह्याच्यातून मग घरी जातात. घरी त्यांना लोक नेतात आणि घरी गेल्यानंतर त्यांचं भजन सुटतं. भजन सुटल्यानंतर त्यांना कळतं की हे काय झाले. मग वेदना करतात. मला सांगा किती मनातून भाव होता हो त्यांच्या. हो एवढा मनातून भाव होता तेव्हा भगवान परमात्म्याने त्यांना भेट दिली. आम्ही जर तुमच्या आमच्या मनातून जर आपण भाव प्रगट केला तर का नाही देणार भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला भेट. हो नक्कीच देणार. पण केव्हा, जेव्हा आपण त्या दत्त प्रभूला आळवतो, जेव्हा त्या भगवान परमात्म्याच्या नावाने आम्ही त्याला भजन करतो, तेव्हा तो तुम्हाला आम्हाला भेट देणार आहे. अहो तुम्ही म्हणता दत्त प्रभूंचं नाम घ्यायचं लय अवघड आहे काय. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सांगता भगवान त्याचं नाम घ्या, सर्व गोष्टी करा, पण हे जे दत्तप्रभूंचं नाम आहे हे नाम नेमकं आम्हाला घ्यावं जावं कुठं लागेल. तीर्थक्षेत्राला जावं लागेल, गाणगापूरला जावं लागेल, पंढरपूरला जावं लागेल, आळंदीला जावं लागेल, नर्मदा परिक्रमा करावं लागेल, त्र्यंबकेश्वरला जावं लागेल. नेमकं जावं तरी कुठं लागेल. कुठं जावं नाही. तुम्ही आम्ही दररोज वाचतो, दररोज टीव्हीला चालू असतो, दररोज